नमस्कार पशुपालक मित्रांनो, पशुधन या परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर आज आपण मका या विषयावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। म्हणजे मक्यामुळे खरंच दूध वाढतं का, किंवा मग मक्यामध्ये कोणते कोणते घटक आहे, त्याचा आपल्या जनावरांना काय फायदा होतो आणि मक्यापासून काय नुकसान पण काय होतं याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका। तर आज आपण मका हा पशु खाद्यातला एक सर्वात महत्वाचा घटक म्हणून याला ओळखलं जातं आणि मका हा ऊर्जेचा चांगला स्रोत असल्यामुळे नक्कीच आपल्या जनावरांचं यामुळे दूध तर वाढतंच, यात काही शंका नाही। कारण यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जा आहे आणि मक्यामध्ये जे डायजेस्टिव्ह न्यूट्रिएंट्स असतात ते जवळजवळ 90% पर्यंत डायजेस्टिव्ह म्हणजे जे ऑब्झर्व केले जातात शरीरात, जे पचले जातात असे 90% न्यूट्रिएंट्स आहे। म्हणजे जनावरांच्या शरीराला आवश्यक असणारे 90% न्यूट्रिएंट्स यामध्ये आहे। आणि तसंच कार्बोहायड्रेटचं प्रमाण जे ज्यापासून जनावराला ऊर्जा मिळते तर ते 65 ते 70%। त्यासोबतच यामध्ये जवळजवळ 10% पर्यंत प्रोटीन आहे आणि जवळजवळ 4% यामध्ये फॅट आहे। त्यामुळे नक्कीच यामुळे आपल्या जनावरांचं जे तर ते दूध नक्कीच वाढतं। परंतु आता हे द्यायचं कसं आणि किती द्यायचं आणि याचे दुष्परिणाम काय ते आपण जाणून घेऊ। आता तुम्हाला तर माहिती सांगितलं की दूध नक्कीच वाढतं, बरोबर आहे, आणि याच्यामध्ये ऊर्जा भरपूर आहे। कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे ऊर्जा आहे, त्यासोबतच प्रोटीन आणि फॅट सुद्धा आहे आणि टोटल डायजेस्टिव्ह न्यूट्रिएंट्स जे तर ते 85 ते 90% पर्यंत आहे। त्यामुळे हा जबरदस्त एक पशुखाद्य म्हणून याचा वापर केला जातो। परंतु हे द्यायचं किती, तर आपण जे आहे तर हे जे पशुखाद्य हे जो मका आहे हा साधारण आपण जास्तीत जास्त 30% पर्यंत आपण आपल्या जनावराला देऊ शकतो। 30% म्हणजे कसं, जो आपण संतुलित आहार बनवतो, संतुलित आहारामध्ये काय काय असतं, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, विटॅमिन्स, मिनरल यांचं सगळ्यांचं जे कॉम्बिनेशन असतं त्यामध्ये हे कार्बोहायड्रेट्स मध्ये येतात। हे जे मका जो आहे हा कार्बोहायड्रेट्स मध्ये मोडला जातो आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपण 25 ते 30% पर्यंत ठेवू शकतो। तर 25 ते 30% मक्या आपण हे ठेवू शकतो। तर याचा आता वापर कसा करायचा, ठीक आहे 25-30% आपण ठीक आहे 25 ते 30% पर्यंत आपण हे मका देऊ, पण द्यायचा कसा, तर बरेच पशुपालक जे आहे तर ते अख्खा मक्का देतात। त्याऐवजी आपण अख्खा न देता त्याला भरडून द्यायचा आहे आणि भरडून म्हणजे त्याचे साधारण एका मक्याचे जास्त बारीक पीठ पण नाही करायचं आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं, थोडंसं मध्यम स्वरूपाचा भरडा आपण या मक्याचा करायचा आहे। आणि हा भरडा मी तुम्हाला सांगितलं की 30% पर्यंत आपण याचा वापर करू शकतो। आता हा द्यायचा कसा, तर आपण बरेच पशुपालक याला भिजवून सुद्धा देतात आणि बरेच जण कोरडा सुद्धा, म्हणजे जसा भरडा आहे तसाच बरेच पशुपालक तसाच सुद्धा देतात। तर काही याला शिजवून सुद्धा देतात, परंतु याचं जास्त प्रमाणात जर शिजवलं तर त्याचं पण दुष्परिणाम बघावयास मिळतात आणि जास्त वेळ जर शिजवलं आणि जास्त वेळ जर भिजवलं तर याचे दुष्परिणाम बघायला मिळतात। तर याला जास्त वेळ शिजवायचं पण नाहीये आणि जास्त वेळ भिजवायचं पण नाहीये। आता भिजवायचं किती वेळ, तर साधारण आपण 4 तासापर्यंत याला भिजवू शकतो, 4 तासापर्यंत। आणि शिजवायचं किती, तर थोडं 15-20 मिनिटं याला कडक पाण्यामध्ये आपण जर ठेवलं तर ते एकदम ठीक आहे। त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर ठेवलं तर त्याचे दुष्परिणाम बघावयास मिळतात। तर आणि याचे दुष्परिणाम काय काय, आता हे आपण झालं की किती द्यायचा, तर 30% पर्यंत कसा द्यायचा, आपण 3 प्रकारे देऊ शकतो। काही जणांना याच्यामध्ये शिजवून दिल्यानंतर त्यांना बराचसा त्यामध्ये रिझल्ट आलेला आहे। तर काही शेतकऱ्यांना जो आहे तर फील्डवर आता काम करत असताना बघतो आम्ही की काही जण त्याला भिजवून देतात, ज्यांना भिजवून दिल्यामुळे काहींना जास्त रिझल्ट चांगला आलेला आहे। तर काही कोरडा तसाच देतात, त्याचा सुद्धा त्यांना काहींना तसा, आता ज्याचं त्याचं ते याच्यानुसार असतं। तर तुम्ही कसं देतात ते कमेंट करून नक्की सांगा।
तर आता याचा दुष्परिणाम 2 प्रकारे होतात. पहिला दुष्परिणाम काय, जर मक्का जर पूर्णपणे 100% वाळलेला नसेल, थोडासा ओलसर असेल, तर जो वेळेस आपण त्याला साठवून घेतो किंवा मग ज्यावेळेस तो स्वस्त असतो त्यावेळेस आपण जर जास्त प्रमाणात जर आपण तो मक्का घेतला तर काय होतं, तर तो साठवल्यानंतर त्याला बुरशी येते, त्याला फंगसही म्हणतात. तर ती बुरशी ही जनावरांच्या शरीरासाठी फार हानिकारक आहे. त्यामुळे बुरशीयुक्त मका आपण जनावरांना दिला नाही पाहिजे. तसंच त्याचा जनावरांच्या शरीरावर तर परिणाम होतोच, पण त्यांचं जे दूध आपण जर ग्रहण केलं तर मानवाच्या शरीरावर पण याचा विपरीत परिणाम होतो. मग याच्यासाठी काय करायचं, तर याच्यासाठी आपण टॉक्सिन बाइंडर म्हणून मार्केटमध्ये पावडर भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या कंपन्यांचे उपलब्ध आहे. तर ते टॉक्सिन बाइंडर जर आपण 20 ते 25 ग्रॅम जर डेली दिलं तर त्याने हा जो प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह होऊ शकतो. परंतु मी ते हे म्हणेल की आपण आपला जो जनावरांना जो मक्का देतो तो शक्यतो बुरशीयुक्त नसावा. म्हणजे बुरशी कशी येते, त्याला काळसरपणा येतो किंवा मग पांढरसर येतं, त्याचा वास थोडासा वेगळा येतो. तुमच्या लगेच लक्षात येईल की याला बुरशी लागलेली आहे. कारण काय, बऱ्याच वेळेस आपण साठवून ठेवत असताना खाली जर जमीन ओलावा जर असला आणि तुम्ही वाळलेली मक्का जरी आणली, खाली जमीन जर ओलावा असला तरी त्यामुळे सुद्धा त्याला बुरशी ही लागू शकते. बुरशी म्हणा, फंगस म्हणा, आपण काही फंगस म्हणतात, काही बुरशी. आता आमच्याकडे गावरान भाषेमध्ये तुम्हाला मी एकदम शुद्ध मराठीमध्ये त्याला बुरशी या शब्दात समजून सांगतो. तर बुरशी लागते. दुसरा दुष्परिणाम जो आहे, जर हा भरडा जर आपण जास्त प्रमाणात जर 30% पेक्षा जर जास्त प्रमाणात जर दिला तर जनावरांच्या रुमेनचा जो पीएच आहे तर तो खाली येतो. जो आपण साधारण 6 ते 6.5च्या दरम्यान पाहिजे तर तो 6च्या खाली जर आला तर मग ते ऍसिडिटी बनते तिथे जनावरांना. आणि हे ऍसिडिटी जर झाली तर मग त्यापासून होणारे दुष्परिणाम बरेच आहे. मग तर मी तुम्हाला बरेच म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ऍसिडिटीसाठी आपण काय करायचं. ऍसिडिटी जर झालेली असेल तर जनावरांना आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच आपला जो खाण्याचा सोडा आहे, खाता सोडा, तो आपण साधारण 25 ते 50 ग्रॅम आपण 2-3 दिवस 2 टाइम दिला पाहिजे. त्यामुळे ऍसिडोसिस जो येतो तो कमी होतो. तर या अशा प्रकारे आपण या मक्याचे जे खूप चांगले फायदे सुद्धा आहेत, यांनी दिल्याने नक्कीच आपल्या जनावरांचं दूध वाढतं, यात काही शंका नाही. परंतु आपण याला जास्त प्रमाणातही नाही दिलं पाहिजे, त्यासोबतच आपण जास्त शिजूनही दिलं नाही पाहिजे, जास्त वेळ भिजलाही नाही पाहिजे. 4 ते 5 तास, जास्तीत जास्त तुम्ही 5 तासापर्यंत त्याला भिजवा. शिजवताना पण ते जास्त शिजलं नाही पाहिजे. आणि कोरडा बरेच पशुपालक हे तर कोरडे सुद्धा देतात. आणि तुम्हाला सांगितलं की त्याच्यापासून 2 नुकसान आहे, एक तर बुरशीयुक्त द्यायला नको आणि जास्त प्रमाणात द्यायला नको. या 2 गोष्टी जर आपण टाळल्या आणि भिजवणं, जास्त वेळ जर भिजवणं आणि जास्त वेळ शिजवणं हे जर गोष्टी टाळल्या, या 2-4 गोष्टी, तर नक्कीच आपल्या जनावरांचं जे तर हा मक्का जो आहे तर त्यामुळे नक्कीच दुधामध्ये नक्कीच वाढ होईल, यात काही शंका नाही. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.